जय शिवराय, जय शंभूराज मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण यूट्यूबसाठी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे. एक बिगिनर कन्सेप्ट. आज सकाळी मी थोडे फील केले की मी ज्यावेळेस लॉसेस फेजमध्ये होतो त्यावेळेस मी एक अनुभव घेतला आहे. माझे पहिले 3 वर्ष 4 वर्ष मी जसे सांगितले तसे माझे पूर्ण लॉसमध्ये गेले. सिंपल गोष्ट होती, माझे टेक्निकल खूप जास्त चांगले होते, परंतु माझा माइंडसेट खूप जास्त खराब असल्यामुळे मला भरपूर दिवस सक्सेसफुल होण्यासाठी लागले. जवळजवळ 8 वर्ष. मी 6 वर्षानंतर सक्सेसफुल झालो. आज मला जवळजवळ मार्केटमध्ये 6 वर्ष झाले आहे. मी एक छोटेसे व्हिडिओ सायकोलॉजीवर कसे काम केले पाहिजे किंवा कसे याविषयी व्हिडिओ छोटेसे बनवून यूट्यूबवर टाकत असतो. तर मित्रांनो, एक बिगिनर थिंक, आपण ज्यावेळेस मार्केटवर जाते म्हणून कॉल बाय करतो त्यावेळेस आपल्याला वाटते, आपण देवाला प्रार्थना करतो की मार्केट येथून खाली यावे व आपला ट्रेड जो लॉसमध्ये चाललेला आहे तो प्रॉफिटमध्ये यावे. परंतु मित्रांनो, एक विचार करा, ज्यावेळेस आपण कॉल बाय केला असतो, कोणीतरी पुट बाय केला असतो, तो पण देवाला प्रार्थना करतो की माझा ट्रेड ॲटलिस्ट कॉस्ट यावा, प्रॉफिटमध्ये यावा, माझ्या साईडला मार्केट जावा, पुट साईडला मार्केट खाली यावं. परंतु तसे होत नाही. कारण मित्रांनो, तुम्ही कॉल बाय केला, कोणतरी पुट बाय केला, कोणतरी पुट बाय केला, तुम्ही पुट बाय केला, कोणतरी कॉल बाय केला. लॉजिकल गोष्ट आहे. त्यासाठी फक्त एकच असतं, प्री ॲनालिसिस करून स्टॉप लॉस किंवा टार्गेट लावणे. आपला स्टॉप लॉस आला तो ॲक्सेप्ट करणे, आपले टार्गेट आले ते ॲक्सेप्ट करणे. इमोशनलेस ट्रेडिंग, एक रोबोटसारखी पूर्ण इमोशनलेस ट्रेडिंग केली तरच आपण सक्सेसफुल होऊ शकतो. किंवा आपण जर इमोशनमध्ये येऊन जर ट्रेडिंग केली तर पूर्ण कॅपिटल वाईप आउट होणे किंवा भरपूर मोठा लॉस होणे, प्रॉफिट कधीच तेवढे होत नाही, एवढा मोठा लॉस होणे, हा फेज मी पण पाहिला आहे. म्हणून मी सांगतो, भरपूर जणांना, बिगिनर भावांना हा फेज पाहावा लागतो. एक जस्ट इमॅजिन, मी सांगतोय की याच्यावर विचार करा. आपण पूर्ण इमोशनमध्ये ट्रेडिंग करतो, स्टॉप लॉस घेत नाही किंवा टार्गेट आल्यानंतर पण ते प्रॉफिट थोडे कमी झाले म्हणून आपण प्रॉफिट पण बुक करत नाही. याचे परिणाम कॅपिटल वाईप आउट होणे, ट्रेस होणे 100% असते. तुम्ही प्रॉपर स्टॉप लॉस, प्रॉपर टार्गेट यावर काम करा. एकदा काम करून बघा, आपले रूल्स बनवा, त्या रूल्सवर काम करून बघा, किती मार्केटमध्ये फरक जाणवतो. मी मागील व्हिडिओमध्ये जे सांगितले होते ते 3 रूल 1 मंथ फक्त फॉलो करा, त्यानंतर रिझल्ट पहा. मित्रांनो, मी असे नाही बोलत की जवळजवळ 80% यामध्ये सायकोलॉजी काम करते, 20% फक्त. मी स्वतः, मला 6 वर्ष प्रॉफिटेबल होण्यासाठी लागले. याचे कारण फक्त होते सायकोलॉजी. म्हणून मी एक छोटेसे व्हिडिओ तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मला जे भेटायला लोक येतात ते मला तेच सांगतात, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण पूर्ण इमोशनलेस जोपर्यंत ट्रेडिंग करत नाही तोपर्यंत आपल्याला सक्सेस भेटण्याचे कुठले